पुढचा क्वेश्चन घेऊ. पुढचा क्वेश्चन आहे विच डिफरंट आस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वुड यू चेक फॉर युअर स्कूल अँड व्हाय? म्हणजे तुमचं क्वेश्चन असं आहे की तुमच्या स्कूलमध्ये विच डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वुड यू चेक फॉर युअर स्कूल? तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी कुठल्या गोष्टी चेक कराल आणि व्हाय? आता हे तुम्ही सांगायचं मला. तर आपण एवढा चॅप्टर घेतलाय, तर ह्यात तुम्ही कसं याचं उत्तर लिहू शकता? सर आपण ते हे बघणार ते फायर एक्झॉस्टर आहे का? येस. अजून? एक अशी रूम पाहणार जिथे आपण सेफली स्टुडंट्सला नेऊ शकतो. येस. म्हणजे तुम्ही ते एक करू शकता. तर आता तुम्हाला फर्स्ट तुम्हाला काय बघायचं की फायर फायटिंगचं जे इन्स्ट्रुमेंट आहे का? ओके. त्यानंतर फर्स्ट एड बॉक्स आहे का? बरोबर. त्यानंतर अजून काय पाहायचंय? की तुमच्याकडं मॅनेजमेंट रेफ्यूज एरिया. हा रेफ्यूज एरिया. हा रिफ्युजी एरिया. जर तुमचं मोठा स्टोरेजचं जर स्कूल असेल तर रिफ्युजी एरिया आहे का? म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला त्यातून त्यांना बाहेर काढता येईल मल्टी स्टोरेजमध्ये, किंवा बाकीच्या स्कूलमध्ये पण रिफ्युजल एरिया असतो. त्यानंतर तुम्हाला हे चेक करायला लागेल. आता कोविड-19चं जर बघितलं तर तुम्हाला मेडिकल डॉक्टर तुमच्या स्कूलमध्ये अटॅच आहे का? त्यानंतर काय बघता येईल? ड्रिंकिंग वॉटर आहे का? त्यानंतर अजून काय पाहता येईल तुम्हाला? फर्स्ट एडचं तर झाला. तर त्यानंतर स्कूलमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी आहे का? बरोबर. बरोबर ना? डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी आहे का? प्रिन्सिपल आहे, टीचर आहे, कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स केली का? मग हे का करायचं? तर हे करण्यामागचं कारण आहे की टू फेस द डिझास्टर व्हेरी प्रॉम्प्टली. म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला डिझास्टरला फेस करायचंय. टू अवॉइड एनी लॉस ऑफ लाईफ, म्हणजे कुणाचाही जीव त्यात जाणार नाही, किंवा एनी डेथ, टू स्टॉप टू प्रिव्हेंट एनी डेथ फ्रॉम द डिझास्टर. म्हणजे डिझास्टरमध्ये कुठलीही डेथ होणार नाही, म्हणून या डिझास्टर मॅनेजमेंटचा आपल्याला आस्पेक्ट चेक करायला लागतील. म्हणजे हे ह्या प्रश्नाचं कळलं का नाही तुम्हाला की व्हाय वी चेक दिस? ओके. तर आता जे आहे तर आयडेंटिफाय द टाईप ऑफ डिझास्टर. 7th क्वेश्चन, टेररिझम. आता कुठल्या टाईपचा हा डिझास्टर आहे? टेररिझम. आपण टाईप ऑफ डिझास्टर पाहिले ना? एक मिनिट तुम्हाला सांगतो. आता आपण कुठला आता फर्स्ट आहे टेररिझम. आता तुम्हाला टाईप ऑफ डिझास्टर मी परत एकदा सांगतो. टाईप ऑफ डिझास्टर तुम्हाला कुठल्या टाईपचा डिझास्टर हा लिहायचा आहे. तर इंटरनॅशनल डिझास्टर टेररिझम. एक मिनिट. तर हा बरोबर. तर हा चार्ट दिसला टाईप ऑफ डिझास्टर. हा. तर हे तुम्ही होता ना या लेक्चरला टाईप ऑफ डिझास्टरच्या? नाही सर. ओके. मी तरी पण एक्सप्लेन करतो. हे टाईप ऑफ डिझास्टर आहे जिओफिजिकल, बायोलॉजिकल अँड मॅनमेड. म्हणजे आपण आता डिझास्टर कुठल्या टाईपचे ते पाहणार आहे. जिओफिजिकल म्हणजे काय? जिओ म्हणजे जिओलॉजिकल. जिओलॉजिकलचा तिथं पेन्सिलनं लिहून घ्या. भूगर्भासंदर्भातील, जमिनी संदर्भातील. म्हणजे आता भूगर्भातल्या संबंधातील जिओलॉजिकल म्हणजे जिथं जमिनीचा संबंध येतो त्याच्यामध्ये अर्थक्वेक, भूकंप होणे, व्हॉल्कॅनो, सुनामी, लँडस्लाइड्स आणि लँडफॉल्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जिओलॉजिकलमध्ये येतात. आणि फिजिकलमध्ये ॲटमॉस्फेरिक, हॉट अँड कोल्ड वेव्स, स्नो स्ट्रॉम्स, हे म्हणजे जे वातावरणाशी संबंधित आहेत ते गोष्टी. म्हणजे जिओफिजिकलमध्ये दोन्ही गोष्टी येणार, जिओलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक. आता बायोलॉजिकलमध्ये कुठल्या येणार? प्लॅन्ट आणि ॲनिमल. तर प्लॅन्ट रिलेटेड फॉरेस्ट फायर आहे, फंगल डिसीजेस आहेत, या गोष्टी ह्या प्लॅन्टच्या संदर्भाने येतात. ॲनिमलमध्ये इन्फेक्शियस व्हायरस, म्हणजे ज्याचं आता कोविड-19 चालू आहे,
हा ॲनिमल इन्फेक्शियस व्हायरसच्या बायोलॉजिकल डिझास्टर आहे. उद्या तुम्हाला जर विचारलं तर कोविड-19 विच टाइप ऑफ द डिझास्टर, तर तो मला त्या ॲनिमलमध्ये इन्फेक्शियस व्हायरसमध्ये येणार. बॅक्टेरिया पण आहे, हेपॅटायटिस, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात येतात. आणि मॅन मेडमध्ये अननोन म्हणजे पॉयझनस गॅस, ॲटॉमिक टेस्ट, अनएक्सप्लेन्ड ॲक्शन्स ऑर ॲक्सिडेंट, ह्या सगळ्या गोष्टी मॅन मेडमध्ये येतात. आणि टेररिझम जे आहे ते इंटरनॅशनल टाइप ऑफ डिझास्टर आहे. टेररिझम म्हणजे दहशतवाद, म्हणजे आपल्या 26/11ला जो झाला होता, आठवते का तुम्हाला माहिती आहे का 26/11ला काय झालं होतं? तो ताजमहालवरचा अटॅक का? हा, हे सॉरी, मुंबईमधला. मुंबईमध्ये ताज आणि कामा हॉस्पिटलवर झालेला होता. हा टेररिझम, इंटरनॅशनल टेररिझमचा प्रकार आहे. तर इंटरनॅशनल टेररिझम म्हणजे मॅन मेड इंटरनॅशनल टेररिझम असं त्याचं उत्तर आहे. ह्याला टेररिस्ट अटॅक असं म्हणतात. त्यानंतरचा पुढचा आहे सॉइल इरोजन. सांगा आता, सॉइल इरोजन कशामध्ये येईल? जिओलॉजिकल मध्ये. येस, जिओफिजिकल मध्ये जिओलॉजिकल टाइप ऑफ डिझास्टर. हे दिसतंय का? जिओलॉजिकल, जिओ म्हणजे मातीच्या संदर्भातील, जिओलॉजिकल माती, भूम किंवा जमीन याच्या संदर्भातील. कळलंय का? हे जिओलॉजिकल डिझास्टर कसं आहे? येस. ओके, आता नेक्स्ट आहे, आता हा चार्ट राहू द्या, मी तुम्हाला फक्त वाचून सांगतो. सी, हिपॅटायटिस. हिपॅटायटिस म्हणजे काय माहिती आहे? रिलेटेड टू द किडनी. हिपॅटायटिस रिलेटेड टू लिव्हर, म्हणजे लिव्हरची कावीळ होणे. कावीळ कशी होती माहिती का? त्याच्यामध्ये हिपॅटायटिसचे 2 प्रकार जे आहेत ते पाण्यातून होतात. त्याच्यामध्ये जर समजा मला कावीळ झाली, हिपॅटायटिस ए झाला, तर हिपॅटायटिसचे प्रकार आहेत ए, बी, सी, डी, ई, एफ. तर त्यातला ए हिपॅटायटिस हा वॉटर बॉर्न डिसीज आहे. मला जर ते पाणी पिलं हिपॅटायटिस ए व्हायरस असलेलं, आणि माझ्या ह्याच्यामुळे तो दूषित पाणी झालं, की दुसऱ्याला म्हणजे आता मग स्टूलमधून दुसऱ्याचे पाणी कंटॅमिनेशन झालं आणि ते पाणी परत त्यांनी पिलं, तर त्याला हिपॅटायटिस ए होऊ शकतो. हा बायोलॉजिकल ॲनिमल डिझास्टरचा प्रकार आहे. आणि कोविड-19 सुद्धा ॲनिमल बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये येतं. फक्त कोविड-19 हा कम्युनिकेबल डिसीज आहे थ्रू द पर्सन टू पर्सन, म्हणजे माणसाच्या समोर झाला तरी पण तो ट्रान्सफर होतो. कळलं का तुम्हाला? हिपॅटायटिस, प्लेग, मलेरिया, कॉलरा हे सगळे ॲनिमल डिझास्टर आहेत किंवा बायोलॉजिकल डिझास्टर आहेत. कळलं? डी घेऊ का पुढचा? डी, फॉरेस्ट फायर. डी आहे फॉरेस्ट फायर. कशामध्ये येईल? बायोलॉजिकल मध्ये, प्लांट्स मध्ये. हा, बायोलॉजिकल मध्ये प्लांट्स मध्ये येईल. आणि हा प्लांट ओरिजिनचा आहे आणि हा नॅचरल डिझास्टर असू शकतो. म्हणजे फॉरेस्ट फायर हा इन जनरली नॅचरल आहे. काही लोक पण झाडांना, म्हणजे आपल्यातलं कोण गेलं जंगलामध्ये आणि तिथं काय अन्न बनवणार आणि ते तसंच ठेवलं तर ते मॅन मेड होणार. म्हणजे हा बायोलॉजिकल प्लांट ओरिजिन डिझास्टर तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतरचा डिझास्टर आहे फेमाईन. हा कशाच्या जिओलॉजिकल मध्ये. नाही, तो जो फेमाईन जो आहे त्याच्यामध्ये काय होतं, फेमाईन म्हणजे दुष्काळाचाच प्रकार. तर तुम्हाला तो ॲटमॉस्फेरिक मध्ये लिहावा लागेल. क्लायमॅटिक चेंज म्हणजे ॲटमॉस्फेअर मध्ये येईल तो. तुम्ही जिओफिजिकल लिहिला तरी चालेल किंवा ॲटमॉस्फेरिक डिझास्टर म्हणून तो लिहावा लागेल, कारण जमिनीचा संबंध येत नाही, पाऊसच पडला नाही तर. आलं लक्षात? हा, आता फेमाईन नंतर लास्ट आहे थेफ्ट. थेफ्ट म्हणजे चोरी. तर कशामध्ये येईल ते? मॅन मेड मध्ये. हा, मॅन मेड मध्ये थेफ्ट हा प्रकार येईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अननोन मध्ये पण लिहू शकता किंवा मॅन मेड एवढंच लिहा, म्हणजे तो इंटरनॅशनल पण चोरी असू शकते.
किंवा अननोन पण असू शकते. इन जनरली थेफ्टमध्ये तुम्ही फक्त मॅन मेड लिहा. तर हा चार्ट कळला का टाइप ऑफ डिझास्टर? त्याच्यात काय शंका आहे कोणाला? हा थोडासा डिस्क्रिप्टिव्ह चॅप्टर आहे, पण त्याच्यात तुम्हाला ते ह्या गोष्टी येऊ शकतात. म्हणजे आता तुमचा क्वेश्चन कशा प्रकारचे आहेत हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे की सम सिम्बॉल्स आर गिव्हन बिलो, एक्सप्लेन द सिम्बॉल विच डिझास्टर मे ऑकर इन दिस सिम्बॉल. ह्या सिम्बॉलमध्ये कुठले कुठले डिझास्टर होऊ शकतात. आता हा जो फर्स्ट आहे, हा तर तुम्ही लक्षात ठेवा, हा आहे कशाचं डिझास्टरचं साईन आहे ते कोण सांगेल? हा सिम्बॉल तर जो ते इरिटेशनचा आहे. Sadness. हा कशाचं सांगितलं? हे इरिटेशन, Hazardous. हजार्डस किंवा इरिटेशन. ह्याला इरिटेशन मध्ये येते. हे जे माणसाची कवटी आणि हे जे आहे हे सिम्बॉल इंडिकेट करतं टॉक्सिक किंवा डेंजर याचं इंडिकेट करतं. ह्या ठिकाणी जे थर्ड सिम्बॉल आहे, एक झाड दाखवलंय आणि त्या ठिकाणी परत फिश सारखं दाखवलेलं आहे. तर एन्व्हायरमेंटल हजार्डस म्हणजे झाडाची पानं नाही आहेत आणि फिश सारखं दाखवलेलं आहे. तर हे एन्व्हायरमेंटल डिझास्टरमध्ये येतं. हे जे आहे चेस्ट दाखवले, माणूस दाखवला आणि त्याच्या चेस्टमध्ये हे दाखवलंय. तर हेल्थ हजार्ड म्हणजे हे शरीरासाठी तुमच्या धोकादायक आहे. त्यानंतर इथं काही प्लॅन्ट दाखवलेले आहेत, प्लॅन्ट सारखं, आणि दोन रेषा आणि हात दाखवले. तर ते करोजिव्ह म्हणजे तुम्हाला ते घातक आहे, तुमच्या हाताला किंवा शरीराला घातक असं ते दाखवलंय, करोजिव्ह. आणि ह्या ठिकाणी जे दाखवलंय गोल, हे तुम्ही थोडं लिहून घ्या, सिम्बॉल्स आले तर तुम्हाला लिहावं लागेल. आता हे गोल दाखवलं आणि त्याच्यामधून आग येताना दाखवलं, तर ते ऑक्सिडायझिंग एजंट आहे असं त्याचं. ऑक्सिडायझेशन म्हणजे त्या ठिकाणी तुमचा ब्रेकडाऊन होतील सगळ्या गोष्टी, त्याला ऑक्सिडायझिंग असं म्हणतात. आणि हे जे आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे, हे फायरचं आहे, फायर किंवा इन्फ्लेमेबल म्हणजे ज्यांनी आग लागू शकते अशा गोष्टी. आणि हे जे आहे ते एक्सप्लोजिव्ह, हे फटाक्यावर वगैरे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि हे गॅस सिलेंडर गॅसचं आहे. हे कळले का सिम्बॉल? Yes, sir. ओके. तर त्यानंतरचे हे काही क्वेश्चन्स आहेत. आता हे क्वेश्चन परत रिपीटिव्ह आहे. मॉक ड्रिल इज युजफुल, एक्सप्लेन व्हाय. तर तुम्हाला मी आत्ता सांगितलं की मॉक ड्रिल कशासाठी आहे, तर टू चेक युअर प्रिपेंडन्स म्हणजे तुम्ही किती प्रिपेअर आहात. टू चेक प्रिपेंडन्स. त्यानंतर हाऊ टू हेल्प द पीपल हे करण्यासाठी मॉक ड्रिल पाहिजे. टू डिसाइड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी पर्सन ऑर टू नो द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी पर्सन. प्रत्येकाला आपली रिस्पॉन्सिबिलिटी कळली पाहिजे. हे सगळे मॉक ड्रिलचे. मॉक ड्रिल म्हणजे काय? नाटक करायचे की आता समजा आग लागली तर कसं करायचं. हे जे मॉक ड्रिल आहे, हे मॉक ड्रिल चे युजफुल मध्ये प्रिपेंडन्स चेक करणे, रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करणे, ह्या गोष्टी ह्या मॉक ड्रिलमध्ये येतात. तर हे तुम्ही आता आपण मॉक ड्रिलमध्ये लिहिले, फक्त क्वेश्चन वेगळ्या अँगलनी विचारलाय. त्यानंतर बी क्वेश्चन आहे, इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट मेक अस वेल प्रिपेअर फॉर फ्युचर. म्हणजे हे एक्सप्लेन करा. इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट मेक अस वेल प्रिपेअर फॉर फ्युचर. म्हणजे इफेक्टिव्हली जर डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही केलं तर ते तुमच्या फ्युचरसाठी का आहे, का उपयुक्त आहे, हे जो तुम्हाला उत्तर द्यायचंय. तर ह्याचं उत्तर तुम्हाला थोडस तुम्हाला तुमच्या भाषेत तुम्ही देऊ शकता. कारण काय, पहिलं तुम्हाला असं द्यायला लागेल की वी डोंट नो द व्हेन डिझास्टर विल बी अपियर. इट अपियर एनी टाइम, कधीही डिझास्टर येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट असलं पाहिजे. बिकॉज डिझास्टर्स कम इन सडनली. ओके, सडनली मॅनमेड कसे डिझास्टर असू शकतं. त्यानंतर
इट इज मोस्ट अप्रोप्रिएट थिंग दॅट वी मस्ट प्रिपेअर फॉर दॅट डिझास्टर. म्हणजे तुम्हाला इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट पाहिजे असेल तर डिझास्टरला तुम्ही इफेक्टिव्हली मॅनेज करू शकता. आता फर्स्ट वेव्ह मध्ये आपण किती चुका केल्या, सेकंड मध्ये काय केलं, आता थर्ड वेव्ह येणार आहे ओमिक्रॉनची. तर त्यासाठी तुमची मॅनेजमेंट किती पाहिजे. आता तुम्ही वॅक्सिनेशन बघताय, सगळ्यांचं वॅक्सिनेशन चालू आहे, सोशल डिस्टन्सिंग चालू आहे, मास्क वापरतोय, त्यामुळे आपण त्याला प्रिपेअर झालो त्या डिझास्टरला. प्रिपेरेडन्स टू रिड्यूस द डेथ पीपल, लोकांच्या डेथ आणि त्यांचा जे हार्म आहे तो करण्यासाठी आपण ते हे करणं गरजेचं आहे, इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट. त्यानंतरचा जो आहे प्रॉपर्टी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ प्री डिझास्टर मॅनेजमेंट. हे प्री डिझास्टर मॅनेजमेंट मधल्या कुठल्या ठळक गोष्टी आहेत, तर हे आपण घेतलेलं आहे. तरी पण आपण हे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, तर त्याच्यात पहिलं काय करायचंय तुम्हाला की प्रॉपर्टीज ऑफ प्री डिझास्टर मॅनेजमेंट. त्याच्यात काय करायचंय, आयडेंटिफाय द डिझास्टर एरिया. डिझास्टर कुठं होणार आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. जसं आता कोविड-19 मध्ये पहिलं चायनामधून लोक कुठं आली, पुणे, मुंबई, दिल्ली. जे आपण प्री डिझास्टर म्हणजे प्री डिझास्टरच्या अगोदरचं मॅनेजमेंट आहे ना. तर आयडेंटिफाय द डिझास्टर प्रोन एरिया, म्हणजे कुठं डिझास्टर होऊ शकतो किंवा फ्लड येणार आहे. आता खूप पाऊस पडत आहे तर कुठं होतो, तो सांगलीला होतो. तर टू फाइंड आयडेंटिफाय द डिझास्टर एरिया. त्यानंतर कलेक्टिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम दॅट हॅझार्डस साईड, म्हणजे त्यातून माहिती गोळा करायची आपल्याला की सांगलीमध्ये माहिती की बाबा या ठिकाणी फ्लड येतोय, तर त्याची माहिती कलेक्ट केली पाहिजे. पुण्या मुंबईच्या लोकांनी जास्त सतर्क राहिलं पाहिजे आणि त्यानंतरचा स्प्रेड रोखला पाहिजे. हे प्री डिटर्मन, हे प्री प्री डिझास्टर मॅनेजमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर काय करायचंय, स्पेशल ट्रेनिंग फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट टीम. डिझास्टर मॅनेजमेंटला ट्रेनिंग द्यायचं. म्हणजे आता इथं कोविडमध्ये कसं आपण सगळ्यांना ट्रेनिंग दिलं, मास्क वापरायचे, सोशल डिस्टन्स आहे, त्यानंतर हात धुवायचे, वॉश युअर हँड, म्हणजे थोडक्यात ट्रेनिंग किंवा अवेअरनेस टू द पीपल. त्यानंतर अवेअरनेस टू द पीपल अबाउट द डिझास्टर, लोकांना त्या डिझास्टरची माहिती द्यायची. ह्या प्रॉपर्टीज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला 4 लिहायचे आहेत की कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. हे कळलंय का तुम्हाला प्रॉपर्टी. पहिल्यांदा तुम्हाला आयडेंटिफाय द डिझास्टर एरिया, त्यानंतर त्या डिझास्टर एरियामध्ये माहिती कलेक्ट करायची, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि अवेअरनेस करायचं. त्यानंतर 11वा आहे, फॉलोइंग आर द पिक्चर्स ऑफ सम डिझास्टर, हाऊ विल यू प्री अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट इन केस ऑफ यू फेसिंग द डिझास्टर. आता हे डिझास्टरचे चित्र आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे तुम्ही मॅनेजमेंट कराल हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह आहे. तरी पण आता फर्स्ट जे आहे, फर्स्ट की फायटिंग बिटवीन टू ग्रुप्स. ऐकायला येते, हॅलो. येस सर. हा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे लिहायला सांगितलंय त्यांनी की प्री डिझास्टर. म्हणजे आता तुम्ही प्री डिझास्टर मॅनेजमेंट काय कराल, आता मुलांची भांडणं लागली, त्यात जाऊन तुम्ही पण भांडणार का. प्रॉब्लेम. हा, येस, यू डिस्कस द प्रॉब्लेम विथ टू ग्रुप्स. दोन्ही ग्रुप्सही तुम्ही तो प्रॉब्लेम डिस्कस केला पाहिजे. त्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे. आणि पोस्ट डिझास्टरमध्ये तुम्हाला काय करायला लागेल की ह्यांच्या मारामारीमध्ये एनीबडी इंज्युअर. हा, हॅलो. अपोलोजायझिंग इच अदर. हा, अपोलायझिंग इच अदर. एनीबडी इंज्युअर असेल तर त्याची इंजुरी रिपेअर केली पाहिजे. ह्या गोष्टी, हे सोपं आहे, तुम्हाला लिहिता येईल. आता गॅस लिकेज मध्ये काय करायचं आहे की ओपन ऑल विंडोज, सगळ्या खिडक्या ओपन करायच्या आहेत. स्टॉप द नोझल नोझल सोर्स, मेन नोझल सोर्स ऑफ द सिलेंडर. सिलेंडरचा जो मेन नोझल आहे तो बंद करायचा आहे. हे प्री डिझास्टर मध्ये. आणि पोस्ट डिझास्टर मध्ये तुम्हाला काय करायचंय की इमिडिएटली कॉल टू द immediately remove from the area and call to the gas agency for the
to remove that gas from your house or to stop that cylinder working. त्या सिलेंडरचं वर्किंग स्टॉप करण्यासाठी तुम्ही जर नोझल बंद करायचे, बाहेर जायचे, खिडक्या उघडायच्यात आणि त्यांना कॉल करायचे. हे एवढं सिंपल आहे. त्यानंतर हे सी जे आहे, हे सी म्हणजे हेवी रेन दाखवतंय, फ्लड आहे. त्याला तुम्हाला अगोदर मी आता सांगितलं तसं लिहायचंय. आणि डी मध्ये काय आहे तर टोरॅन्डो म्हणजे तुम्हाला किंवा सायक्लॉन वगैरे जे आहे हे हे त्याच्याबद्दल तुम्हाला आता माहित झालंय की आता ते वादळ येणार आहे, तर त्याचं प्री आणि पोस्ट लिहिता येईल. तर आता हे ऑलमोस्ट आपण हे सगळं घेतलेलं आहे. कुणाला आता काही शंका आहे का? आता कुणाला काही शंका आहे का? नो सर. तर आता कोण म्हणजे आता जे आहेत ना, आता बरं मला वाटते बरेच जण कमी आहेत, तरी पण मी आपला हे पोर्शन संपलेला आहे आता. आणि तुम्हाला मी टाइम टेबल पण ग्रुपवर टाकलेलं आहे. 65 to 70 डेज तुमच्या एक्झामला राहिलेले आहेत. तर तुम्हाला कुठला टॉपिक अडचण वाटतोय, काय वाटत असेल तर तुम्ही सांगा, आपण तसं ते प्रिपेअर करू. आता तुम्हाला मी थोडंसं पेन आणि हे घेऊन बसता का? आहे का पेन आणि नोटबुक? आहे आहे का तुमच्याकडं? काय सर? पेन आणि नोटबुक आहे का? तुम्ही लिहा. आता आपला सिलेबस झालाय. मी तुम्हाला आता 65 to 70 डेज राहिलेत परीक्षेला, बरोबर? त्यासाठी काही टेक्निक सांगतो की कसा अभ्यास करायचा. तर तुम्ही पेन आणि वही घेऊन जर बसला तर तुम्हाला मी ते टेक्निक सांगतो, ते तुम्ही फॉलो करा. आणि जर तुम्ही ते टेक्निक फॉलो केलं तर तुम्हाला चांगले मार्क पडतील. तर बंडगर आहे का नोटबुक आणि पेन? हा सर. आहे. सिद्धीकडे आहे. अजून कोणाकडे आहे का? हा, आहे ना? हॅलो, नोटबुक आहे ना? ओके. तर तुम्ही लिहून घ्या. यस, स्पेलिंग लिहा. SQ3R. SQ3R. लिहिलं? लिहिलं का? SQ आणि 3R. लिहिलं? आता हा, त्यातला फर्स्ट एस जो आहे तो आहे सर्वे. सर्वे म्हणजे काय तर तुम्ही आता म्हटल्यास मी मेसेज मध्ये पण लिहितो. यस क्यू आणि 3 वेळा आर. तर त्यातला पहिला जो एस आहे हा एस फॉर सर्वे. म्हणजे आता तुम्ही काय करायचंय, तुमचा सिलेबस तर स्कूलमध्ये झालेला आहे मला माहित नाही, पण आपण तरी पूर्ण केलेला आहे. तर तुम्ही आता पहिला सर्वे करायचा. वाटल्यास तुम्ही एक दिवस, ह्या 70 दिवसातला पूर्ण एक दिवस सगळ्या सब्जेक्टसाठी सर्वे करायचा. काय सर्वे करायचा आहे की अगोदर खेळातले किती क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. सपोज की आता तुम्हाला वाटते 2018 पासूनचे तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असतील, तर हे सर्वे मध्ये काय करायचं की ह्या 2018 पासूनचे जेवढे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये समजा आता तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी घेतलं, तर त्याच्यातले तुम्ही क्वेश्चन सगळे कुठले क्वेश्चन्स जास्त प्रमाणात आलेत, कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन आलेत ते बघायचं. कळतंय का सिद्धी? हा, पहिला तुम्हाला येस काय करायचं, सर्वे करायचं की कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन आलेले आहेत, कुठले क्वेश्चन रिपीट झाले. तर ते क्वेश्चन तुम्ही कुठल्या पद्धतीनं कसं प्रॉपर सगळ्या सब्जेक्टसाठी आहे की तुम्ही एक एक सब्जेक्ट घेऊन बसला ना, हार्डली 1 ते 2 तासात कव्हर होतं की बाबा हे एवढे एवढे क्वेश्चन सारखे रिपीट झालेले आहेत
किंवा ह्या टॉपिकवर क्वेश्चन रिपीट होतात. आता फायलम ॲनालिडा सारखा विचारला जातोय. असं तुम्हाला जो कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत की ह्याच्यावरती टॉपिक जास्त विचारला त्याचा सर्वे करायचा. त्यानंतर काय करायचं की क्वेश्चन्स तुम्ही आता तो सर्वे केल्यानंतर ह्यातले कुठले क्वेश्चन्स आहेत तो सेकंड जो क्यू आहे म्हणजे हा जो क्यू येणार हा सेकंड जो आहे क्यू फॉर क्वेश्चन्स लिहून घ्या. क्यू हे क्वेश्चन की कुठले क्वेश्चन्स आलेत त्याचा सर्वे नंतर तुम्हाला कुठले क्वेश्चन कळलेत कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येणार आहेत ते कळलंय बरोबर. तर तो सेकंड क्यू त्यासाठी आहे. आता त्यानंतर R3 वेळा तर आर पहिला आर काय आहे तर रीड म्हणजे तुम्हाला हे रीड करायचंय. रीड की ते क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर रीड करायचे. तर आता समजा तुमचा टॉपिक लक्षात आलं की फायलम ॲनालिडा आहे त्याच्यावरती क्वेश्चन येतो. तो फायलम ॲनालिडा काढला तर त्या फायलम ॲनालिडा काढल्यानंतर तो रीड करायचा. त्यानंतरचा रीड केल्यावर पुढे काय करायचं दुसरा आर कशासाठी आहे तर दुसरा आर आहे रिसीट. म्हणजे काय रिसाईट म्हणजे ती कोणाला तरी सांगायचंय किंवा राईट करायचंय तुम्ही. ओके तर तो तुम्हाला राईट करायची सवय लागली पाहिजे. रायटिंग की तुम्ही ते लिहून काढलं पाहिजे ते क्वेश्चनचा आन्सर. आणि तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक विषयाचे 5 क्वेश्चन्स आता 70 डेज राहिलेत त्यामुळं जरी होणं अवघड आहे तरी पण तुम्ही 3 तरी करा. 3 ते 4 क्वेश्चन्स सोडून झाले पाहिजेत. पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्हाला तर 4 क्वेश्चन्स पेपर प्रत्येक विषयाचे लिहून झाले पाहिजेत. तर त्यामध्ये तुम्हाला रिसाईट म्हणजे एकतर तुम्ही कुणाला तर सांगायचंय किंवा लिहून काढायचंय किंवा स्वतःच्या मनाला सांगायचं फायलम ॲनालिडा मी असं लिहीन त्याच्यामध्ये कसे येतील कुठले फायलम येतील किंवा आर्थ्रोपॉड आहे कसा लिहीन काय लिहीन हे सगळं तुम्ही स्वतःला सांगायचं. ते रिसाईटमध्ये येतं. आणि त्यानंतरचा जो आर आहे तो येईल रिव्ह्यू. म्हणजे तुम्हाला आता रिव्ह्यू करायचं की बाबा आपण कसा अभ्यास केलाय काय केलाय त्याच्यामध्ये कुठले क्वेश्चन्स येतात त्याचा अभ्यास करून मग त्या विषयाचा अभ्यास प्रॉपरली करायचा आहे. मला वाटते तुम्हाला आता हे जे 5 टप्पे आहेत म्हणजे सर्वे क्वेश्चन्स त्यानंतर रीड रिसाईट आणि रिव्ह्यू कळले असतील. काय प्रॉब्लेम नो सर. कळलं का? हा येस सर. सर तुम्ही येसचं काय सांगितलं सर्वे करायचा की अगोदर किती किती क्वेश्चन येऊन गेलेत. आता 17 पासूनचे जे 18 पासून तुमचा न्यू सिलेबस सुरू झाला तर त्याचे क्वेश्चन पेपर काढायचे. 1 ते 1.5 तासाचं काम आहे जास्त नाही. कुठले कुठले क्वेश्चन येऊन गेलेत कुठले क्वेश्चन रिपीट झालेत कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन येतो हे तुम्हाला कळेल. लक्षात येते का? हा सर. आणि जे क्वेश्चन रिपीट होतात ते परत येतात हा. म्हणजे तुम्हाला सांगतो त्या 18 पासूनचे जो मी क्वेश्चन काढले ना त्यातले 30 ते 40% क्वेश्चन पूर्वी येऊन गेलेले असतात किंवा त्या टॉपिकवरचे क्वेश्चन 60 ते 70% असतातच. तुम्ही ते चांगल्या प्रकारे लिहिले ना तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पडतील. म्हणजे जास्त काही डोकं लावायची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वे करायचे क्वेश्चन्स कुठले शोधून काढायचे ते रीड करायचे रिसाईट म्हणजे ते लिहायचे किंवा कोणाला तरी सांगायचे आणि परत रिव्ह्यू करायचा. अशा प्रकारे अभ्यास करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला काय वाटलं तर आपण मध्ये आधी घेऊ शकतो. तुम्हाला कुठला टॉपिक अवघड वाटला तुम्ही सांगा आपण परत ते घेऊ. आणि आपण वाटल्यास पुढच्या संडेला किंवा पुढच्या संडेला परत एकदा तुमचा रिफ्रेशर घेऊ. काही क्वेश्चन्स तुम्ही जर काढले असतील तर त्याचे आन्सर कसे लिहिता येतील ह्याच्यावर आपण डिस्कस करू. पण तुम्ही मी सांगितलेलं त्याप्रमाणे SQR3 ही टेक्निक वापरा. इथून पुढे पण वापरा. तुम्ही सक्सेस होणार. आता कोणाला काही शंका आहे का? सर तो आपला 5th चॅप्टर राहिला आहे त्यातले टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. हा मी ते जाधव सरांशी बोलून घेतो नाहीतर मग त्याचं काहीतरी ऍडजस्ट करतो. तुमचा स्कूलमध्ये झालाय का तो राहिलाय? नाही राहिला अजून. स्कूलमध्ये पण राहिलाय का? ठीक आहे मी 5th चॅप्टरचं बघतो काय करायचं. हा झालं आमचं
फिफ्थ पण झालाय. झालाय ना? अवघड आहे का? कळलाय का नाही? तर थोडा कळलाय कारण मी त्याच दिवशी ऍबसेंट होतो. बरं. ठीक आहे, आपण त्या 5th चॅप्टरचं बघू काय करायचं. पण तुम्ही आत्ता बाकीचे टॉपिक घ्यायला सुरुवात करा. मी सांगितलेली टेक्निक वापरा. एका एका दिवसामध्ये एक जरी सब्जेक्ट घेतला तर 7-8 दिवसात तुमचं हे मी सांगितलेलं वर्कआउट पूर्ण होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास कराल. आता कोणाला काही शंका असली तर सांगा, म्हणजे नाहीतर मग आपण बंद करू. हं? सर तुमच्याकडे पहिल्या चॅप्टरचे काही व्हिडिओ आहेत का? सगळे आहेत ना, सगळे टाकतो ना. टाकलेले आहेत.